सर्वांना सलाम. मी प्रभू आपल्या परात्पर देवाचे या समयासाठी आभार मानतो. त्याने ही दिलेली सुवर्ण संधी आहे. आपण एका नवीन विषयाला हाताळणार आहोत आणि तो विषय मोठा विषय आहे, ज्यामध्ये आपण ख्रिस्ती विश्वासाचे 5 आधारस्तंभ शिकणार आहोत. ख्रिस्ती विश्वासाचे 5 आधारस्तंभ. आणि हे आधारस्तंभ पुढील प्रमाणे आहेत. आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर ते पाहू शकता. देवाचे वचन केवळ, विश्वास केवळ, कृपा केवळ, ख्रिस्त केवळ आणि देवाचे गौरव केवळ. हे ख्रिस्ती विश्वासाचे 5 आधारस्तंभ आहेत, ज्याला लॅटिन भाषेमध्ये 5 सोलाज सुद्धा म्हणतात. लॅटिन मध्ये 5 सोलाज. आणि सोला हा जो शब्द आहे त्याचा जो इंग्रजी अर्थ आहे तो आहे अलोन, म्हणजे केवळ. आणि मग तुम्ही पाहू शकता 5 सोलाज म्हणजेच 5 केवळ. देवाचं वचन केवळ, विश्वास केवळ, कृपा केवळ, ख्रिस्त केवळ आणि देवाचे गौरव केवळ. प्रियांनो, हे जे सत्य आहे म्हणजे ख्रिस्ती विश्वासाचे 5 आधारस्तंभ, हे समजण्यासाठी आम्हाला एका मोठ्या इतिहासाकडे पाहावं लागतं. एका मोठ्या इतिहासाकडे. तो इतिहास पुढील प्रमाणे आहे. 31 ऑक्टोबर 1517 रोजी प्रोटेस्टंट रेफॉर्मेशनने ख्रिस्ती इतिहासामध्ये जागा घेतली आहे. तर या मानाने आज आपण पाहतो की प्रोटेस्टंट रेफॉर्मेशनला 500 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 500 वर्ष पूर्ण झालेली आहेत. थोडक्यामध्ये प्रोटेस्टंट रेफॉर्मेशन काय आहे आणि कशाविषयी आहे हे आपण समजून घेणार आहोत. प्रोटेस्टंट रेफॉर्मेशन, इट इज अबाउट ब्रिंगिंग बॅक द चर्च from where it is to where it should be. कळालेलं आहे. ख्रिस्ती मंडळी खरंच जेथे असायला पाहिजे त्या स्थितीत परत आणणे. सो रेफॉर्मेशन इज टू ब्रिंग बॅक द चर्च फ्रॉम वेअर इट इज टू वेअर इट शुड बी. ख्रिस्ती मंडळी जिथे असायला पाहिजे, खरी तिची स्थिती, त्या स्थितीत तिला परत आणणे म्हणजेच रेफॉर्मेशनचे कार्य होय. पवित्र शास्त्रानुसार प्रोटेस्टंट रेफॉर्मेशन काय आहे हे आपण थोडक्या शब्दामध्ये पाहून घेतलेलं आहे. मंडळी जिथे असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, त्या स्थितीत तिला परत आणणे. सर्वसाधारण शब्दामध्ये जर बोलायचं तर रेफॉर्मेशन, ज्याचा मराठी अर्थ जो होतो तो सुधारणा असा आहे. तर ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये पुनर्जीवन, नूतनीकरण, मंडळी पुनर्संचयित करणे असा त्याचा अर्थ होतो रेफॉर्मेशनचा. सुधारणा, चुकीची दुरुस्ती करणे किंवा सुधारणा आणणे. ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये पुनर्जीवन किंवा नूतनीकरण आणणे, त्याविषयी रेफॉर्मेशन आहे. तर रेफॉर्मेशनचा हा साधा सोपा अर्थ आहे चुकीची दुरुस्ती किंवा सुधारणा आणणे. प्रियांनो, देव जो आहे आपल्या लोकांमध्ये, आपल्या मंडळीमध्ये रेफॉर्मेशनचे कार्य आरंभापासून घडवत आहे. तो स्वतः आपल्या लोकांना रिफॉर्म करत आहे, सुधारत आहे. आणि हे जे सत्य आहे आम्ही बायबल मधून सुद्धा पाहू शकतो. पवित्र शास्त्र, बायबल सुद्धा आम्हाला रेफॉर्मेशन विषयी शिकविते. पवित्र देवाने आपल्या समाजाला नाना प्रकारच्या बहकलेल्या स्थितीमधून बाहेर काढून सुधारलेले आहे. आणि त्यांच्यामध्ये देवाने संजीवनाचे कार्य केले आणि त्या कार्याला आपण रेफॉर्मेशन म्हणतो, सुधारणेचे कार्य म्हणतो. मंडळीला हरवलेल्या स्थितीमधून त्यांना पुढे
पुन्हा सरळ रेषेमध्ये योग्य मार्गावर देव घेऊन आलेला आहे. आणि याचीच काही उदाहरणं आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये शास्त्रेचे पुस्तक आहे आणि शास्त्रेच्या पुस्तकाकडे आपण लक्ष देऊ. जेव्हा राजे नव्हते तेव्हा देवाने पवित्र शास्त्रामध्ये संदेश त्यांचा रिफॉर्मर्स म्हणून, सुधारक म्हणून वापर केलेला आहे. आणि शास्त्रेच्या पुस्तकामध्ये आम्ही शास्त्रेंविषयी, ज्याला हिंदीमध्ये न्यायी असं म्हणतात, इंग्लिशमध्ये त्यांना जजेस असं म्हणतात, त्यांच्याविषयी आपण काही बाबी पाहणार आहोत की देवाने शास्त्यांचा कसा वापर केलेला आहे. शास्त्रेंचं पुस्तक अध्याय 2 आणि वचन 16 ते 18 ही वचनं आपण वाचणार आहोत. 16 ते 18 अध्याय 2 शास्त्रे. मग परमेश्वर शास्त्रे उभं करी व ते त्यांना लुटारूंच्या हातून सोडवत. शास्त्रे जे आहेत इस्रायली लोकांना लुटारूंच्या हातून सोडवत, तरी ते आपल्या शास्त्यांचे ऐकत नसत. इस्रायली लोक शास्त्यांचे ऐकत नव्हते. ते व्यभिचारी मतीने अन्य देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागत. त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून चोखाळलेला मार्ग त्यांनी लवकरच सोडून दिला आणि आपल्या पूर्वजांचे अनुकरण केले नाही. जेव्हा जेव्हा परमेश्वर त्यांच्यासाठी शास्त्रे उभे करी तेव्हा तेव्हा त्या प्रत्येकाबरोबर परमेश्वर असे, शास्त्यांबरोबर परमेश्वर असे आणि त्या शास्त्यांच्या हयातीत तो त्यांना त्यांच्या शत्रूच्या हातून वाचवत असे. कारण त्यांच्यावर लोक गाजत, ह्यामुळे ते परमेश्वराला त्यांची कीव येईल. परमेश्वराला त्यांची कीव येईल आणि परमेश्वर आपल्या लोकांमध्ये सुधारणा घडावी. ते भटलेल्या परिस्थितीमध्ये आहेत. ते व्यभिचारी मतीने अन्य देवांच्या नादी लागलेले आहेत. त्यांनी आपल्या पूर्वजाच्या देवाच्या आज्ञा पाळणं जे आहेत सोडून दिलेले आहेत. देवाच्या आज्ञा पाळणं सोडून दिलेले आहेत. ते पापात पडलेले आहेत. आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शास्त्रेच्या पुस्तकामधलं हे चक्र आहे आणि या चक्राद्वारे आम्हाला शास्त्रेचं पुस्तक काय आहे नेमकं ते समजायला अधिक सोपं जातं. ते म्हणजे हे सर्वात वर इथे पाप आहे. तर जे लोक आहेत ते व्यभिचारी मतीने अन्य देवांच्या मागे लागले, देवाच्या आज्ञा पाळत नाहीत, पापामध्ये पडले, पापाच्या गुलामगिरीमध्ये पडले. आणि अशा परिस्थितीमध्ये वचन 18 शिकवतं की इस्रायली लोक जे आहेत ते देवाला आरोडी मारतात, म्हणजे प्रार्थना करतात आणि ती प्रार्थना असते आम्हाला सोडव, आम्हाला सोडव अशी प्रार्थना ते करतात. आणि मग देव त्यांच्या प्रार्थनेकडे लक्ष लावतो आणि त्यांच्यासाठी शास्ता पाठवितो. याचा अर्थ त्यांची सुटका होते, त्यांची सुटका होते. आणि सुटका झाल्यानंतर मग ते सुरक्षित स्थितीला येतात. आता त्यांची सुरक्षा झालेली आहे. शास्त्यांनी त्यांना त्या बंधनातून सोडवलेला आहे. त्या बहकलेल्या मार्गापासून त्यांना वापस आणलेला आहे योग्य ठिकाणी. ते सुरक्षित आहेत. मग त्यांच्यासाठी हा शांतीचा काळ झाला. मग या शांतीच्या काळानंतर पुन्हा असं होतं की हे जे लोक आहेत पुन्हा पाप करतात, पुन्हा गुलामगिरी, पुन्हा आरोडी मारतात, पुन्हा सुटका आणि पुन्हा सुरक्षितता. अशा प्रकारे ह्या शास्त्रेचं चक्र आम्ही पाहतो. शास्त्रेंच्या पुस्तकामध्ये वारंवार लोक देवाविरुद्ध, देवाच्या नियमांविरुद्ध पाप करत आहेत हे आम्ही पाहतो. आणि देव त्यांना व्यवस्थित जाग्यावर आणावं, त्यांच्यामध्ये सुधार आणावा, त्यांच्यामध्ये संजीवन आणावं म्हणून तिथे शास्ता उभा करतो आणि शास्त्रेंद्वारे तो आपल्या लोकांची सुटका करतो. तर प्रियांनो, आपल्या लोकांची आध्यात्मिक स्थिती पुनर्संचयित करण्यासाठी देवाने शास्त्रे उभे केले.
आणि देव त्यांच्या बरोबर असे आणि देवाने स्वतः आपल्या लोकांची काळजी घेतली आणि बहकलेल्या स्थितीमधून त्यांना वापस योग्य मार्गावर आणलेलं आपण या शास्त्रीच्या पुस्तकामध्ये पाहतो. तर प्रियांनो, हे रेफॉर्मेशनचं कार्य आहे, हे सुधारणेचं कार्य आहे जे देवाने आपल्या लोकांच्या जीवनामध्ये केलेलं आहे. त्यानंतर आपण राजांच्या पुस्तकामध्ये जातो. दुसरे राजे अध्याय 18 आणि वचन 3 ते 7 हा संदर्भ आम्हाला यहुदाचा राजा हिजकिया याच्याविषयी शिकविते. यहुदाचा राजा हिजकिया संदर्भ पुढील प्रमाणे आहे, स्क्रीनवर दाखवल्या जात आहे, आपण ते वाचू शकता. त्याचा पूर्वज दावीद म्हणजे हिजकिया विषयी ह्याच्या सर्व करणीप्रमाणे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते करी, त्याने उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ फोडून टाकलेत, आशेरा मूर्तीचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले, कारण हा काळ पावेतो इस्रायल लोक त्यापुढे धूप जाळत असत. मोशेने अरण्यामध्ये जो सर्प, पितळेचा सर्प उभा केला होता, आपल्याला राजेच्या पुस्तकामध्ये हे पाहायला मिळतं की त्या पितळेच्या सर्पाची सुद्धा इस्रायली लोक पूजा करत होते, त्याच्या पुढे धूप जाळत होते, जणू की त्या पितळेच्या सर्पानीच त्यांना सोडवलेला आहे. त्याला नहुस्तान, पितळेचा तुकडा हे नाव दिले होते. इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्यावर त्याचा भाव असे, त्याच्या मागून यहुदाच्या सर्व राजांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्या पूर्वीही झाला नाही. तो परमेश्वराला धरून राहिला, त्याला अनुसरण्याचे त्याने सोडले नाही. परमेश्वराने मोशेला ज्या त्याने पाळल्या, ह्याच तो परमेश्वर त्याच्या बरोबर होता. जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे त्याला यश प्राप्त होई. त्याने अश्शूराच्या राजांविरुद्ध बंड केले, त्याचा तो अंकित राहिला नाही. प्रियांनो, इथे आम्ही सुधारणेचं कार्य पाहतो. देवाने हिजकिया राजाचा वापर रेफॉर्मेशनच्या कार्यासाठी केलेला आहे, आपल्या समयात, आपल्या वेळेत. आणि काय रेफॉर्मेशन झालं, काय सुधारणा झाल्या, तर त्यांनी मूर्तिस्तंभ फोडले, त्यांनी मूर्तिपूजा इस्रायलामधून बंद केली, यहुदामधून त्याने मूर्तिपूजा बंद केली. त्यांनी उच्च स्थाने जे मूर्तींसाठी बांधलेले होते ते काढून टाकले, मूर्तिस्तंभ त्यांनी फोडले, मूर्त्यांचा उच्छेद केलेला आहे म्हणे, आणि लोकांना योग्य मार्गावर म्हणजे देवानी दिलेल्या आज्ञेंकडे तो घेऊन आलेला आहे. तर प्रियांनो, हिजकिया राजाद्वारे आम्ही सुधारणेचं कार्य यहुदामध्ये झालेलं पाहत आहोत आणि देवाने हे रेफॉर्मेशनचं कार्य केलेलं आहे. राजेमध्येच दुसरा राजा योशिया होता, ज्याचा देवाने रेफॉर्मेशनसाठी, आपल्या लोकांमध्ये सुधार घडवण्यासाठी वापर केलेला आहे. दुसरे राजे अध्याय 22 वचन 5 ते 8 आणि वचन 11 स्क्रीनवर आहे. योशिया राजाद्वारे सर्वात आधी केलेले सुधारणेचे कार्य म्हणजेच देवाच्या मंदिराची दुरुस्ती. योशिया राजाने देवाच्या मंदिराची दुरुस्ती केली. पुढील प्रमाणे संदर्भात लिहिलेला आहे, मग तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या कामगारांना द्या, त्यांनी तो पैसा घेऊन मंदिराची मोडतोड झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी कारागिरांना द्यावा, सुतार, बांधकाम करणारे व गवंडी यांना तो द्यावा. तसेच मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी इमारती, लाकूड व घडीव चिरे विकत घ्यावेत. ज्यांच्या हाती तो पैका दिला होता त्यांच्याकडे कोणी हिशोब मागितला नाही, कारण ते आपले काम कसोटीने करत, विश्वास योग्य करत, देवाचं भय त्यांच्यामध्ये होतं
देवाला घाबरून तो दिलेला पैसा त्यांनी योग्य वापरला. मुख्य याजक हिल्किया ह्याने शापान चिटणीस ह्याला सांगितले की परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे. हिल्कियाने तो ग्रंथ शापानास दिला व त्याने तो वाचला. वचन 11 पुढील प्रमाणे आहे. त्या नियमशास्त्राच्या ग्रंथातील वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. प्रियांनो, आता विचार करा की आज कित्येक मंडळ्या ज्या स्वतःला ख्रिस्ती मंडळ्या म्हणतात, कित्येक लोक जे स्वतःला ख्रिस्ती म्हणतात, त्यामध्ये देवाचे वचन हरवले आहे. कित्येक मंडळांमध्ये देवाचे वचनच हरवलेले आहे. कित्येक व्यक्तिगत माणसांमध्ये देवाचे वचनच हरवलेले आहे. आणि प्रियांनो, ही दुर्दशा आहे आणि दुःखाची बाब आहे. लोक आणि मंडळ्या देवाच्या वचनाच्या सरळतेपासून, देवाच्या वचनाच्या शुद्धतेपासून, देवाच्या वचनातील सत्यतेपासून बहकलेल्या आहेत. ही दुर्दशा आहे. जेव्हा देवाची वचने योशिया राजाने ऐकली, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि त्याने जे पाऊल उचललं प्रियांनो, ते फार सुंदर पाऊल होतं. ते फार महान कार्य होतं. ते म्हणजे त्याने पुन्हा एकदा आपल्या लोकांना, देवाच्या लोकांना देवाच्या वचनाकडे आणलं. नियमशास्त्राचा ग्रंथ जो सापडला आणि जो राजा पुढे वाचला, त्या वचनाला पाहून, ते वचन ऐकून राजाने आपली वस्त्र फाडलेली आहे आणि लोकांना पुन्हा एकदा त्या देवाच्या वचनाकडे योशिया घेऊन आला. प्रियांनो, हे सुधारणेचं कार्य आहे. आज मंडळांनी देवाच्या वचनाकडे परत येणं गरजेचं आहे. मंडळांमध्ये आज वचनांचा सरळपणा, वचनाचं शुद्धता आज राहिलेली नाहीये. लोक केवळ आणि केवळ आजीबाईंच्या कहाण्या, कथा आणि अनुभवांवर आज मंडळ्या आहेत. प्रियांनो, आता एज्रा आणि नेहेम्याच्या समयाकडे लक्ष द्या. एज्रा आणि नेहेम्याच्या पुस्तकाकडे आपण पाहू. एज्रा, देवाने एज्राचा नवीन मंदिर बांधणीसाठी उपयोग केलेला आहे. शलोमोनाने बांधलेलं मंदिर जेव्हा त्याचा नाश करण्यात आला, पुढे एज्राने दुसरं मंदिर बांधलेलं आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. एज्राने देवाचे मंदिर बांधले. देवाने एज्राचा त्याचे मंदिर बांधण्यासाठी वापर केलेला आहे. आणि नेहेम्याने यरुशलेमेची शहरपणा किंवा भिंत बांधली. आणि विशेष करून प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की या समयामध्ये एज्रा अध्याय 7 आणि वचन 10 शिकविते की देवाच्या वचनाच्या अभ्यासाची या सुधारणेच्या समयात मोठी भूमिका आहे. एज्रा अध्याय 7 आणि वचन 10, परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याचप्रमाणे चालण्याचा आणि इस्रायलास त्यातले नियम व निर्णय शिकवण्याचा एज्राने निश्चय केला. एज्राने काय निश्चय केला? परमेश्वराचे वचन, त्याचं अध्ययन मी शिकून इतरांना शिकवावं, हा त्याने निर्णय घेतला. तर परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास, त्याद्वारे होणारी सुधारणा, ही मोठी भूमिका या ठिकाणी निभावण्यात आलेली आहे. पण त्याच प्रकारे आपण पाहतो की देवाने एज्राचा नवीन मंदिर बांधणीसाठी आणि त्याच प्रकारे नेहेम्याचा यरुशलेमेची शहरपणा किंवा भिंत बांधण्यासाठी वापर केलेला आहे. त्यानंतर आपण संदेष्टांकडे जातो. पवित्र शास्त्रामध्ये देवाने संदेष्टे दिलेले आहेत. देवाने संदेष्टांना संदेश दिला आणि तो संदेश पुढील प्रमाणे होता: रिपेंट, रिटर्न अँड रिफॉर्म. रिपेंट अँड रिफॉर्म. पश्चाताप करा,
हरवलेल्या स्थितीमधून परत या आणि सुधारा, हा संदेश शास्त्रामधील संदेश त्यांनी दिलेला आहे. आजच्या संदेशांसारखा पवित्र शास्त्रातील संदेश त्यांचा संदेश नव्हता. प्रियांनो, लक्षात घ्या, आजच्या सारखे लबाड बोलणारे पवित्र शास्त्रातील संदेश ते नव्हते. पवित्र शास्त्रातील संदेश त्यांचा एकच संदेश होता, पश्चाताप करा आणि देवाकडे वळा, परत या, हरवलेल्या त्या स्थितीमधून परत या आणि सुधारा. आणि देवाने, प्रियांनो, संदेश त्यांचा वापर लोकांमध्ये, देवाच्या लोकांमध्ये सुधारण्यासाठी केलेला आहे. आणि सुधारणेचे हे संदेश आहेत, पश्चाताप करा. ते कानाची खाज जिरवणारे संदेश देत नव्हते. लोकांना आवडेल तसे, त्यांना मनाला आवडेल तसे संदेश ते देत नव्हते, तर पश्चातापाचा संदेश देत होते. आणि आज प्रत्येक मंडळांची ही आवश्यकता आणि गरज आहे. प्रियांनो, अशा मंडळांमध्ये जा जिथे पश्चातापाचा संदेश आहे. आज आम्हाला अशा मंडळांची गरज आहे. होशे अध्याय 6 आणि वचन 1 ते 3. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हाला फाडले आहे व तोच आम्हाला बरे करील. त्याने आम्हाला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. तो 2 दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील. 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करील आणि त्याच्या समोर आम्ही जिवंत राहू. चला आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणाऱ्या वडव्याच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हाला फाडले आहे आणि तोच आम्हाला बरे करील. त्याने आम्हाला जखम केली आहे, तोच पट्टी बांधील आणि तोच आम्हाला पुनर्जीवित करील. आम्हाला देवाकडे जायचं आहे. संदेश त्यांचा संदेश हाच होता प्रियांनो, पश्चाताप करा, हरवलेल्या स्थितीमधून परत या आणि सुधारा, देवाकडे या. आम्हाला देवाची गरज आहे. देवाविषयीच्या शुद्धतेची, देवाविषयीच्या सरळपणाची आज आम्हाला गरज आहे. प्रियांनो, तरी आपण पाहतो पवित्र शास्त्राच्या या शिक्षणामध्ये, बायबलच्या या अध्ययनामधून आम्ही पाहतो की देवाने शास्त्रे, राजे, संदेष्टे आणि अनेक सुधारकांचा वापर करून घेतलेला आहे आणि आपल्या लोकांमध्ये त्यांनी सुधारणा घडवून आणलेल्या आहे. परंतु या सुधारणेच्या कार्यांमध्ये असे कित्येक तरी लोक होते जे बॅकस्लाइड झाले, ते मागे वळाले. आणि त्या गटामध्ये कित्येक तरी सर्वसाधारण लोकच नाही, तर त्यामध्ये कित्येक तरी धार्मिक नेते सुद्धा होते, धार्मिक पुढारी सुद्धा होते, जे या रेफॉर्मेशनच्या कार्यामध्ये सुद्धा, या काळामध्ये सुद्धा ते मागे वळालेले आहेत. प्रियांनो, आपण पवित्र शास्त्रामधून पाहूया की या धर्मभ्रष्ट आणि व्यभिचारी लोकांविषयी बायबल काय शिकवत आहे. ज्यांनी सत्य धरून ठेवलेलं नाही आणि देवाच्या वचनावर लक्ष लावलेलं नाही. पाहूया आपण पवित्र शास्त्र अशा लोकांविषयी काय म्हणते. त्यांना मी तर व्यभिचारी आणि भ्रष्टाचारी असे लोकच म्हणेन. योहान बाप्तिस्मा करणारा, जो नवीन करारामधील सर्वात पहिला आणि शेवटचा संदेष्टा होता, तो बोलला मत्तई अध्याय 3 आणि वचन 7 मध्ये सदुकी आणि फरुशांशी तो बोलत होता आणि त्यांना तो बोलला, सापांच्या पिल्लांनो पश्चाताप करा. तो धार्मिक गुरूंनाच म्हणत आहे, सापांच्या पिल्लांनो पश्चाताप करा. हा योहान बप्तिस्मा करणाऱ्याचा संदेश आहे, संदेश त्याचा हा संदेश आहे.
त्यानंतर मत्तयाच्या 23व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ह्याच सदुकी आणि फरुशी ज्या ढोंगी ग्रुपाशी तो बोलत होता त्यांच्याशी तो बोलला, अहो ढोंग्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्ही धार्मिकतेचे केवळ सोंगच घेतलेले आहे, सुधारा, देवाच्या वचनाकडे परत या. देवाच्या वचनाचं जे सत्य आहे, देवाच्या वचनाची जी शुद्धता आहे त्याकडे परत या. प्रेषित पौल या देवाच्या वचनापासून भटकलेल्या लोकांना काय म्हटला? प्रेषित अध्याय 20 आणि वचन 29 ते 32 या वचनांमध्ये लांडगे असं तो त्यांना म्हटला. लांडगे आहेत ते लोक ज्यांनी खोटा विश्वास स्वीकारलेला आहे, ज्यांनी देवाचं वचन सोडलेलं आहे, लांडगे आहेत ते. आणि प्रेषित पेत्र या खोट्या शिक्षकांविषयी जेव्हा दुसरे पेत्र अध्याय 2 आणि वचन 1 वचन 2 आणि वचन 22 मध्ये बोलतो, त्यावेळेस तो त्या खोट्या शिक्षकांना कुत्री आणि डुक्कर म्हणतो. प्रियांनो, पाहिलीत का? ही पवित्र शास्त्राची सत्यता आहे आणि पवित्र शास्त्राचं सरळपण आहे. देवाच्या वचनापासून भटकलेल्या लोकांविषयी पवित्र शास्त्र काय शिकवते, किती प्रभावीपणे बोलते, याकडे आम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे. आणि प्रियांनो, आता आपण लगेच एका दुसऱ्या मुद्द्याकडे वळत आहोत. तो मुद्दा म्हणजे पहिल्या शतकापासून मंडळीचा जो इतिहास आहे आणि त्यामध्ये झालेलं जे सुधारणेचं कार्य आहे किंवा रेफॉर्मेशन आहे. आपण पाहूया की मंडळीच्या या इतिहासामध्ये सुधारणेचं कार्य कसं झालेलं आहे. प्रेषितीय समय इसवी सन 30 ते 100 आणि या काळामध्ये आपण पाहतो की प्रेषितांचा देवाने रिफॉर्मर्स किंवा सुधारक आपल्या लोकांमध्ये सुधारणा यावी म्हणून वापर केलेला आहे. त्यानंतर इसवी सन 100 ते 313 हा समय पांगलेली मंडळी पांगलेली आहे. आणि या समयामध्ये जे विशेष कार्य आहे ते म्हणजे हे की रोमी सम्राट ज्याचं नाव कॉन्स्टंटाईन आहे तो ख्रिस्ती विश्वासाकडे आकर्षित झाला. 300 आता ख्रिस्ती विश्वास जो आहे तो सम्राटाचा धर्म म्हणून ओळखला गेला. सम्राटाचा धर्म म्हणून ख्रिस्ती विश्वास जो आहे या समयात ओळखला गेला. 100 इसवी सन ते 313 या स्टेट रिलिजन किंवा सम्राटाचा धर्म, कारण की कॉन्स्टंटाईन जो आहे तो ख्रिस्ती विश्वासाकडे आकर्षित झालेला होता. आणि या समयात आपण पाहतो की ख्रिस्ती लोकांची जी संख्या होती ती केवळ 4% होती. पण आता हा जो सम्राट आहे रोमी सम्राट तो ख्रिस्ती विश्वासाकडे आकर्षित झाला, म्हणून जी प्रजा आहे ती सुद्धा स्वतःहून ख्रिस्ती होण्याचा प्रयत्न करत होती, ख्रिस्ती विश्वासाकडे आकर्षित झाली. आणि आता ख्रिस्ती लोकांची ख्रिस्ती जी लोकसंख्या आहे ती 80% झाली. लगेच ती 4% वरून 80% झाली. प्रियांनो, हा प्रभाव मोठा आहे, पण इथे खरे परिवर्तन नव्हते, हे लक्षात घ्या. इथे खरे परिवर्तन बिलकुल नव्हते. हा केवळ आकर्षणाचा विषय होता. कारण सम्राट ख्रिस्ती झालेला आहे म्हणून प्रजा सुद्धा ख्रिस्ती झाली. कारण राजाकडून आता त्यांना काहीतरी सुविधा मिळतील. राजाने आता ख्रिस्ती विश्वास स्टेट रिलिजन केलेला आहे आणि सम्राटाचा धर्म म्हणून ओळखला जाणार आहे, म्हणून लोक आकर्षित झाले. आणि आता ख्रिस्ती लोकांची संख्या 80% झाली, पण खरे परिवर्तन बिलकुल नव्हते. तारण्याचं कार्य बिलकुल नव्हतं. केवळ नामधारी ख्रिस्ती, केवळ नामधारी ख्रिस्ती. त्यानंतर आपण इसवी सन 313 ते 476 या समयात जातो. तर हा समय जो आहे फार महत्वपूर्ण आहे, कारण अशासाठी प्रेषितांचा मतअंगीकार आणि नायसियन मतअंगीकार या समयात लिहिण्यात आलेला आहे. प्रेषितांचा मतअंगीकार त्यावर आपण अभ्यास घेतलेला आहे आणि मेंढपाळाची काठी हे युट्यूब चॅनल युट्यूबवर अवेलेबल आहे. त्यामध्ये प्रेषितांचा मतअंगीकार मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यावा अशी आशा आहे. तर 313 ते 476 इसवी सनामध्ये प्रेषितांचा मतअंगीकार
त्याच प्रकारे नायसियन मतअंगीकार जो आहे तो लिहिण्यात आला. हे जे मतअंगीकार आहेत ते बायबल सिद्धांतांचे एक लहान रूपच आहे. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये असलेले जे सिद्धांत आहेत ते त्याच्यामध्ये सारांश रूपाने दिलेले आहेत. आणि प्रियांनो, या कबुलीमुळं, या अंगीकारांमुळं ख्रिस्ती मंडळी जी आहे ती सत्याकडे वळाली. आणि या कबुलीमुळं विशेष करून ख्रिस्ती मंडळीचा विश्वास विशेष करून ओळखता आलेला आहे, विशेष करून ओळखता आलेला आहे. तर प्रेषितांचा मतअंगीकार आणि नायसियन मतअंगीकार जो आहे यामुळं मोठा प्रभाव ख्रिस्ती विश्वामध्ये पडलेला आहे आणि लोक सत्याकडे वळालेले आहेत. कारण मतअंगीकारामध्ये पवित्र शास्त्रातील सिद्धांत आहे. अगदी सारांश रूपाने पवित्र शास्त्रातील सिद्धांत आम्ही त्यामध्ये पाहतो. त्यानंतर प्रियांनो, आपण इसवी सन 1369 आणि 1415 मध्ये येतो. या समयाला मध्ययुगीन मंडळीचा काळ म्हटलेला आहे. या समयामध्ये देवाने जॉन हस यांचा वापर देवाच्या गौरवासाठी करून घेतला. जॉन हस देवाच्या गौरवासाठी उपयोगी आले. देवाने त्यांचा वापर केलेला आहे. ख्रिस्तावरील विश्वासाखातर त्यांना जिवंत जाळण्यात आले. त्यांना जिवंत जाळण्यात आले. त्यानंतर इसवी सन 1476 ते 1517 मध्ये ख्रिस्ती विश्वासात पुन्हा एकदा किंवा ख्रिस्ती मंडळीमध्ये नामधारी लोकांद्वारे धार्मिक अनैतिकतेचा प्रसार झालेला आहे. तर हा मोठा प्रभाव, पुन्हा एकदा एक नकारात्मक प्रभाव मंडळीवर पडलेला आपण या समयात पाहतो. त्यानंतर प्रियांनो, एक पुन्हा चांगली बाब ज्याविषयी आपण जी चर्चा करत आहोत, सुधारणेचा काळ, रेफर्मेशन डे, सुधारणेचा काळ, प्रोटेस्टंट रेफर्मेशन. 31 ऑक्टोबर 1517 रोजी मार्टिन लुथर यांनी खोट्या शिक्षणाविरुद्ध बायबल केंद्रित 95 बाबी लिहिल्या आणि विटनबर्ग मध्ये मंडळीच्या दारावर त्या लावल्या. इसवी सन 1517 ते 1648 चा हा काळ. इसवी सन 1648 ते 1789 मंडळी जी आहे पुन्हा एकदा आणि या समयात जॉन वेस्ली, जॉर्ज व्हाईटफील्ड, जोनाथन एडवर्ड यांच्यासारख्या लोकांचा देवानी सुवार्तेच्या प्रसारासाठी वापर करून घेतलेला आहे. त्यांना तुम्ही युट्यूबवर, त्यांना तुम्ही गुगलवर पाहू शकता, त्यांची बायोग्राफीज की ते कसे ख्रिस्ताच्या विश्वासासाठी उभे होते. त्यानंतर प्रियांनो, इसवी सन 1509 ते 1564 मध्ये जॉन कॅल्विन, देवाने जॉन कॅल्विनचा उपयोग केला. पवित्र शास्त्र केंद्रित पुष्कळशे बायबल कॉमेंट्रीज त्यांनी लिहिल्या, जेणेकरून ख्रिस्ती लोकांवर सत्याचा प्रकाश पडावा, पुष्कळांवर सत्याचा प्रकाश पडावा. आणि प्रियांनो, त्यानंतर आपण आधुनिक मंडळीचा इतिहास पाहतो. आधुनिक मंडळीचा इतिहास 1789 ते 1970, इसवी सन 1789 ते 1970 या समयात चार्ल्स स्पर्जन, ज्यांना प्रिन्स ऑफ प्रीचर्स असं म्हणतात, आणि D.L. मूडी आणि इतर, देवाने यांचा वापर सुवार्तेच्या कार्यासाठी, बायबल केंद्रित, ख्रिस्त केंद्रित शिक्षण देण्यासाठी त्यांचा वापर करून घेतलेला आहे. आणि त्यांची कितीतरी पुस्तक्स आणि सर्मन्स जे आहेत आज आमच्यासाठी अवेलेबल आहेत. ते अशासाठी देवाने ते करून ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याच्या लोकांमध्ये रेफॉर्मेशन घडावं, सुधार त्यांच्यामध्ये घडावा. प्रियांनो, आता एक नजर आपण पुन्हा एकदा 1517 या समयाकडे देऊया. 1517, इसवी सन 1517 यामध्ये घडलेल्या सुधारणेच्या इतिहासाकडे आपण लक्ष देऊ.
जॉन विक्लिफ आणि जॉन हस, ज्यांच्याविषयी मी आधीच तुमच्याशी बोललेलो आहोत, यांनी रोमन कॅथलिक अंधारात प्रकाश म्हणून सुधारण्यासाठी पाया रचलेला आहे. नक्कीच आपण पाहतो की 31 ऑक्टोबर 1517 रोजी रेफॉर्मेशनचं कार्य मार्टिन लुथरद्वारे घडलेलं आहे. पण जॉन विक्लिफ आणि जॉन हस यांनी रोमन कॅथोलिक या अंधकारमय जगामध्ये प्रकाश म्हणून सुधारण्यासाठी पाया रचलेला आहे. आणि पुढे कालांतराने त्याच सुधारणेच्या पायावर मार्टिन लुथर यांनी रेफॉर्मेशन उभे केलेले आहे. आणि म्हणूनच जॉन विक्लिफ यांना, जे 1320 आणि 1386 इसवी सनामध्ये कार्य करत होते, त्यांना द मॉर्निंग स्टार ऑफ रेफॉर्मेशन असे म्हणतात. द मॉर्निंग स्टार ऑफ रेफॉर्मेशन. नवीन कराराच्या अंतर्गत ख्रिस्ती मंडळीचा 2000 वर्षाचा जो इतिहास आहे, यामध्ये रेफॉर्मेशन कसं घडलं, आपण त्याकडे आता विशेष लक्ष लावणार आहोत. अगदी ब्रीफली रेफॉर्मेशननी ख्रिस्ती इतिहासामध्ये जागा कशी घेतली, मी ते तुमच्या पुढे मांडणार आहे. आणि त्याची जी पार्श्वभूमी आहे मी आताच तुमच्या पुढे मांडली. 1517 31 ऑक्टोबर रोजी मार्टिन लुथर यांच्याद्वारे रेफॉर्मेशन उभे केले गेले. पण आपण पाहतो की याचा पाया जो आहे तो आधीपासून रचल्या गेलेला होता. विश्वासाखातर लोक उभे झालेले होते. रोमन कॅथलिक अंधारामध्ये प्रकाश म्हणून त्यांनी कार्य केलेलं होतं. पण पाहूया आपण अगदी ब्रीफली की इतिहासामध्ये रेफॉर्मेशन कसे घडले. 2000 वर्ष आधी प्रभू येशू ख्रिस्ताने पाप्यांची देवाबरोबर शांती व्हावी किंवा समेट व्हावा, आमच्या पातकामुळे जे आम्ही देवाच्या गौरवाला उणे पडलो होतो, आता ख्रिस्ताच्या प्रायश्चित अर्पणाद्वारे देवाच्या घराण्याचे झालेला आहोत. आरंभिक मंडळीच्या इतिहासामध्ये आम्ही हे सत्य पाहतो प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण, त्याचं प्रायश्चित अर्पण पाप्यांसाठी होणं, देवाबरोबर पाप्यांचा समेट त्यांनी केलेला आहे. जे आम्ही आधी देवाच्या गौरवाला उणे पडलेलो होतो, आता आम्ही देवाच्या घराण्याचं झालेला आहोत प्रभू येशू ख्रिस्तामुळे. ही महान घटना आम्ही रेफॉर्मेशनच्या या इतिहासामध्ये पाहतो. नवीन कराराच्या या मंडळीच्या इतिहासामध्ये आपण पाहतो. सुरुवातीची मंडळी 100 इसवी सनाच्या आधी जे लोक ख्रिस्ताच्या मागे चालत असत, पश्चाताप करून येशूवर विश्वास ठेवत असत, तारण प्राप्त केलेल्या लोकांना ख्रिस्ती असं म्हणण्यात येत होतं. ख्रिस्ती. त्यानंतर मंडळी जी होती ती येशू केंद्रित होती, ख्रिस्त केंद्रित होती. प्रेषितांच्या शिक्षणाचा जो केंद्र होता तो स्वतः येशू ख्रिस्त होता, हे आम्ही पाहतो. पण 100 इसवी सन नंतर किंवा त्या दरम्यान प्रेषितांचा मृत्यू झाला. सर्वच प्रेषित 100 इसवी सनापर्यंत होते, त्यानंतर ते नाहीत. प्रेषितांच्या मृत्यूनंतर मंडळीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत आता नवीन पुढाऱ्यांवर येत गेल्या. आणि कालांतराने असे झाले प्रियांनो की मंडळीमधील हे जे वडील वर्ग आहेत ते वचनाच्या सत्यतेपासून, वचनाच्या शुद्धतेपासून आणि वचनाच्या सरळतेपासून बहकले. कालांतराने 100 इसवी सनानंतर जे लोक मंडळीमध्ये कार्य करत होते, हे पुढारी वर्ग बिघडले आणि वचनाच्या सत्यतेपासून ते वळाले. आणि मंडळीमध्ये अनावश्यक सिद्धांत, अनावश्यक कानून, नियम, रीतिरिवाज आणि परंपरा घेऊन यायला लागले. आणि ज्या गोष्टी त्यांनी बाहेरून आणल्या होत्या शास्त्रामध्ये किंवा मंडळीमध्ये, त्या गोष्टींना त्यांनी विशेष प्राधान्य दिलं. आणि काही काळानंतर पुन्हा गट आला, काही पुन्हा लोक आले, त्यांनी मंडळीच्या लोकांवर वर्चस्व दाखवणं सुरू केलं. त्यांना वर्चस्व प्रिय होतं.
आणि पोझिशन त्यांना हवी होती, उंच जागा हवी होती. आणि या लोकांना जे बहकलेले होते, वचनापासून दूर गेलेले होते, आता त्यांना लक्षात आलेलं होतं की जर मंडळीला पूर्णपणे आपल्या ताब्यात जर घ्यायचं आहे तर त्यांना वचनाच्या सत्यतेपासून लांब ठेवायला पाहिजे. आणि ह्या लोकांनी तसंच केलं, मंडळीला वचनाच्या सत्यतेपासून दूर ठेवलं. या बहकलेल्या लोकांनी सरळ पवित्र शास्त्राच्या वचनावरच हल्ला केला आणि प्रार्थनेच्या मुद्द्यावर त्यांनी हल्ला चढविला. आणि प्रार्थनेविषयी आता हे बहकलेले लोक म्हणायला लागले की देवामध्ये आणि माणसामध्ये जो मध्यस्थ आहे तो एक मनुष्य आहे. मंडळीमध्ये ते सांग, देवामध्ये आणि माणसामध्ये जो मध्यस्थ आहे तो एक मनुष्य आहे, तो एक मंडळीचा पुढारी आहे, तो एक मंडळीचा नेता आहे. त्याच्याकडे जा. ज्या प्रकारे आजही होतं, काही माणसाला फारच विशेष समजतात, त्याच्याकडून प्रार्थना करून घेतली तर आमचं सर्व व्यवस्थित होतं, त्याच्या प्रार्थनेमध्ये काहीतरी विशेषच सामर्थ्य आहे, हा माणूस काहीतरी स्पेशल आहे. प्रियांनो, ही चूक फार आधी झालेली आहे. प्रार्थनेविषयी ते बोलले की देवामध्ये आणि माणसामध्ये जो मध्यस्थ आहे तो मनुष्य आहे आणि तो मंडळीचा पुढारी किंवा नेता आहे. त्यांच्याच द्वारे जर प्रार्थना तुम्ही करून घेतली तर तुम्ही देवाजवळ जाऊ शकता. परंतु बायबल काय शिकवतं? बायबल शिकवते 1 तिमोथी अध्याय 2 आणि वचन 5, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14 आणि वचन 6, येशूने त्यांना म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, त्याला सोडून कोणीच नाही. येशूला सोडून कोणीच मार्ग, कोणीच सत्य आणि कोणीच जीवन नाही. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही असा प्रभू येशू बोलला. येशू ख्रिस्तच मध्यस्थ आहे. त्यानंतर हे जे बहकलेले लोक आहेत ते वचनाविषयी काय बोलले? वचनाविषयी ते बोलले, वचन वाचण्याचा किंवा वचनाचा उलगडा करण्याचा जो अधिकार आहे तो केवळ मंडळीच्या पुढाऱ्याकडेच आहे. उलगडा कराव तो केवळ फक्त मंडळीच्या पुढाऱ्यांनी. विश्वासणाऱ्यांनी वचनाला हात लावू नये, त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला तुम्ही क्लिअर करू नका, आमचा न्याय करू नका, आम्ही जे सांगतो ते गुपचूप ऐकून घ्या. वचनाचा अर्थ सांगण्याचा, वचनाचा उलगडा करण्याचा अधिकार केवळ मंडळीच्या पुढाऱ्याकडे आहे, हे त्यावेळेसचे लोक म्हटले. वचनावर त्यांनी हल्ला केला, प्रार्थनेच्या मुद्द्यावर त्यांनी हल्ला केला. पण प्रियांनो, पुन्हा एकदा एक नजर रेफॉर्मेशन कडे. 1369 1415 या समयामध्ये जॉन हस, ज्यांचा वापर देवाने सुवार्तेसाठी, वचन केंद्रिततेसाठी करून घेतलेला आहे, यांनी या शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि ते म्हटले, अरे हे शिक्षण जे आहे ते शास्त्राच्या विरुद्ध आहे. हे शिक्षण शास्त्राच्या विरुद्ध आहे, हे शिक्षण मंडळीच्या विरुद्ध आहे. आणि मग आता हे बहकलेले भ्रष्टाचारी लोक आणि पुढारी उभे झाले आणि जॉन हसला म्हटले, अरे हा व्यक्ती जास्त बोलतोय आणि ह्या व्यक्तीला जीवे मारा. आणि पाहतो प्रियांनो आपण की या नेत्यांनी जॉन हसला खांबाला बांधून जिवंत जाळले. जिवंत जाळले. तू जास्त बोलतोस, आमचा न्याय करतोस काय? आमचा न्याय करतोस? कोणी दिला तुला न्याय करायचा अधिकार? हा व्यक्ती जास्त बोलायला लागलेला आहे. आम्ही म्हणत आहे की देवामध्ये आणि माणसांमध्ये मध्यस्थ आहे आणि तो आहे मनुष्य, पाडक, पोप, बिशप आणि एखादी बाई, ती पॉवरफुल आहे, ती मध्यस्थ आहे, आम्ही हे म्हणतो. आणि वचनाचा उलगड्याचा जो अधिकार आहे, वाचण्याचा अधिकार केवळ तो पाडकाकडे आहे.
पण तू आमचा विरोध करतोस, आमचा न्याय करतोस काय? याला जिवंत जाळा. रोमन कॅथलिक विश्वासाने, रोमन कॅथलिक पुढाऱ्यांनी, रोमन कॅथलिक नेत्यांनी जॉन हसला खांबाला जिवंत जाळले, खांबाला बांधून जिवंत जाळले आहे. प्रियांनो, विश्वासाखातर जॉन हस यांनी स्वतःचा प्राण दिलेला आहे. पुढे 100 वर्ष नंतर, ज्याविषयी मी आधीच बोललो, पुढे कालांतराने या घटनेच्या 100 वर्ष नंतर मार्टिन लुथर यांनी देवाने ठरवलेल्या वेळेमध्ये रेफॉर्मेशन, सुधारणेचे मोठे पाऊल उचलले आणि या अनैतिक आणि भ्रष्टाचारी शासनाला त्याने पार हादरून टाकले, पार हादरून टाकले. आणि प्रियांनो, आपण पाहतो की या समयामध्ये जेव्हा मार्टिन लुथर स्वतः रिफॉर्म झालेला नाही, अशा समयामध्ये त्याला मोठा प्रश्न पडलेला होता. आणि तो प्रश्न होता पुढील प्रमाणे, हाऊ डू आय गेट राईट विथ गॉड? हाऊ डू, पवित्र देवापुढे मी नीतिमान कसा ठरणार? जोपर्यंत तो स्वतः रिफॉर्म्ड झालेला नाही, त्यावेळेस त्याला एक मोठा प्रश्न सतावत होता. आणि हा मोठा प्रश्न म्हणजे, हाऊ डू आय गेट राईट विथ गॉड? पवित्र देवापुढे मी कसा नीतिमान ठरणार? पवित्र देवाचा आणि माझा समेट कसा होणार? आणि मार्टिन लुथर त्यांना जशी शिकवण मिळालेली होती, त्याचप्रमाणे देवापुढं नीतिमान ठरण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करू लागला. त्याने देवापुढं नीतिमान ठरण्यासाठी उपवास केले, त्याने प्रार्थना केल्या, त्याने याजकांपुढे पापांच्या कबुल्या दिल्यात, त्यांनी सर्व रीती रिवाज कठोरपणे पालन केले, कठोरपणे पालन केले. आणि प्रियांनो, आपण पाहतो की या सर्व गोष्टींमध्ये सुद्धा मार्टिन लुथरला शांती मिळालेली नाही. हा प्रश्न सोडवत सोडवत त्याने आपलं जीवन घालवलं. फार कठोर रीतिरिवाज तो पालन करत होता पवित्र देवापुढे नीतिमान ठरण्यासाठी. हा प्रश्न त्याला फार सतावत होता, पवित्र देवापुढे मी कसा नीतिमान ठरू? आणि यासाठी त्याने, मी बोललो की त्याने उपवास केले, त्याने प्रार्थना केल्यात, याजकांपुढं त्यांनी पापांची कबुली दिली आणि कठोरपणे रीती रिवाजांचं पालन केलं, कठोरपणे. आणि पुढे प्रियांनो, या संन्यासीपणाच्या जीवनामुळे त्याला कधीच समाधान आणि शांती प्राप्त झालेली नाही. त्यांना शांती मिळतच नव्हती या संन्यासी जीवनामुळे. त्याच्या अंतःकरणात खरी शांती उपवास, प्रार्थना आणि चाली रीती आणि ह्या पापांच्या कबुली याजकापुढे, यामुळे त्याला मिळालेली नाही. पुढे जे मार्टिन लुथर आहेत ते काय बोलतात पहा. मार्टिन लुथर पुढे बोलतात, इफ एनीवन कुड हॅव अर्न हेवन बाय द लाईफ ऑफ मॉन्क, इट वॉज आय. संन्यासाचे जीवन व्यतीत करून जर कोणी स्वर्ग प्राप्त करणार होता तर तो मी आहे. पण त्याला तो प्राप्त झाला नाही, तो अद्याप अशांतच आहे. संन्यासाचे जीवन व्यतीत करून जर कोणी स्वर्ग प्राप्त करण्याचा प्रयत्न करत होता तर तो मी आहे. कारण त्याला कळालं की संन्यासाचं जीवन जगून स्वर्ग प्राप्त होत नाही. प्रियांनो, लक्षात घ्या की चांगले कर्म करा तर तुम्ही चांगला माणूस व्हाल किंवा चांगला माणूस बना, ज्याला पवित्र शास्त्राच्या भाषेमध्ये सॅन्टिफिकेशन म्हणतात, शुद्धीकरण म्हणतात. स्वतःला शुद्ध करा, पवित्र करा, तेव्हा तुम्ही तेव्हा देवाच्या दृष्टीने स्वीकारले जाणार. या स्वीकारण्याच्या कार्याला पवित्र शास्त्राच्या भाषेमध्ये नीतिमान ठरणं म्हणतात. हे चुकीचं शिक्षण आहे. थोडक्यात मला सांगायचं आहे की तुम्हाला देवापुढे नीतिमान होण्यासाठी आधी पवित्र व्हावं लागेल. हे शिक्षण पवित्र शास्त्राच्या आधारावर नाही, बायबलचं हे शिक्षण नाही.
की देवापुढे तुम्हाला नीतिमान ठरण्यासाठी आधी पवित्र व्हावं लागतं. चांगला माणूस बना, चांगली कर्म करा नाही. मार्टिन लुथर एकदा रोमकरास पत्राचा अभ्यास करत होते आणि तो अभ्यास करत असताना त्यांचं लक्ष जे आहे पवित्र शास्त्राच्या एका वचनाकडे, रोमकरास पत्रामधून एका वचनाकडे जातं आणि ते वचन आहे रोमकरास पत्र अध्याय 1 आणि वचन 17, ज्या वचनाला आज आपण रेफॉर्मेशन टेक्स्ट म्हणून ओळखतो. रोमकरास पत्र अध्याय 1 आणि 17 हे वचन ते वाचतात आणि वचन पुढील प्रमाणे आहे, नीतिमान विश्वासाने जगेल. द जस्ट शाल लिव्ह बाय फेथ. नीतिमान विश्वासाने जगेल. या वचनाचा स्पष्ट आणि सरळ अर्थ म्हणजेच मनुष्य स्वकर्माने नीतिमान घोषित होत नाही किंवा स्वर्ग प्राप्त करू शकत नाही. देवाने पतित जगाचं तारण व्हावं, पतित जगाला त्यांच्या पापापासून सुटका मिळावी, यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. योहान अध्याय 3 वचन 16 शिकवित, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. पतित जगाच्या तारणासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे आणि त्याद्वारे त्याने जगाचं तारण केलेलं आहे. या संदर्भामधून आपल्याला हे स्पष्ट होतंय प्रियांनो की नीतिमान ठरण्याचे जे कार्य आहे ते आधी आहे आणि हा जो नीतिमान ठरलेला व्यक्ती आहे देवाच्या कृपेने आणि पुत्रावरील विश्वासाच्या द्वारे तारलेला व्यक्ती आहे, पवित्र जीवन जगतो. म्हणजेच पवित्रीकरणाचं जे कार्य आहे, देवाचा आत्मा जो आमच्यामध्ये प्रवेश केलेला आहे तो आम्हाला जगण्यास सहाय्य करतो. पवित्रीकरण हे देवाचं कार्य आहे, तो आमच्यामध्ये घडून आणतो. कधी? नीतिमान ठरल्याच्या नंतर. कारण नीतिमान ठरणं, तारण प्राप्त करणं, मुक्ती हे सर्व देवाचं कार्य आहे. हे आधी होतं, हे आधी होतं. आणि प्रियांनो, पुढे आपण पाहतो की 31 ऑक्टोबर 1517 रोजी मार्टिन लुथर यांनी 95 थेसिस हे सत्य जाणून की नीतिमान विश्वासाने जगेल, 95 थेसिस किंवा 95 बाबी आपण त्याला म्हणू शकतो, ज्या शास्त्र केंद्रित होत्या, विटनबर्ग जर्मनी येथील चर्चमध्ये त्या चर्च बिल्डिंगच्या दारावर त्यांनी लावल्या. त्याद्वारे त्याने ख्रिस्ती मंडळीमध्ये काही भ्रष्टाचारी लोकांद्वारे चालत असलेल्या अनैतिकतेचा विरोध केलेला आहे. आणि हे एका ख्रिस्ती व्यक्तीचं कर्तव्य आहे, हे एका चांगल्या ख्रिस्ती व्यक्तीचं कर्तव्य आहे. प्रियांनो, मंडळीमध्ये चालत असलेल्या अनैतिकतेचा विरोध करणं, सुधार आणणं, हे एका चांगल्या ख्रिस्ती व्यक्तीचं कर्तव्य आहे. ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताने मंदिरामध्ये व्यापार करणाऱ्या लोकांना फटकारले, मंदिरामध्ये पैसा जमवणाऱ्या लोकांना येशूने फटकारले, तो त्यांच्यावर रागावला, त्याच प्रकारे मार्टिन लुथर यांनी देखील सेवेच्या नावाखाली पैसा जमा करणाऱ्या, धन साठवणाऱ्या या लोकांना फटकारलं. जे लोक प्रार्थनेच्या नावाखाली पैसा घेत होते, पाप क्षमेकरिता क्षमापत्रे विकत होते, या लोकांना मार्टिन लुथर यांनी फटकारलेला आहे. परिणामी काय झालं? धर्माच्या या पुढाऱ्यांनी ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताचा विरोध केला, मार्टिन लुथर यांचा देखील पुष्कळ विरोध झाला. त्यांना भयंकर विरोधाचा सामना करावा लागलेला आहे. प्रियांनो, हे नेहमीच सत्य आहे पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनाने. ज्या वेळेस तुम्ही धार्मिक भ्रष्टाचारा विरुद्ध बोलता, तडजोडी विरुद्ध बोलता, तडजोड न करता तुम्ही शुद्ध वचनाची घोषणा करता, तेव्हा तुमचा विरोध हे भ्रष्ट नेते जे पैशासाठी झटत आहेत, ज्यांचं पोट दैवत आहे, तुमचा विरोध करतात, तुमचा विरोध ते करतात.
रोमन कॅथलिक चर्च जे आहे ते म्हणत होते मंडळी काय सत्य आहे. रोमन कॅथलिक मंडळी म्हणे पुढारी प्लस मंडळी प्लस बायबल प्लस रीतिरिवाज इक्वल टू सत्य. रोमन कॅथलिक मंडळी काय म्हणते, आणि आज रोमन कॅथलिक मंडळीच नाही कित्येक तरी मंडळ्या आहेत ते हेच सांगतात. मंडळीचा पुढारी बायबल आणि रीतिरिवाज इक्वल टू सत्य. पण मार्टिन लुथर बोलले बायबलच सत्य आहे. बायबल इक्वल्स टू ट्रूथ. बायबल केवळ सत्य आहे. देवाचे वचनच केवळ खरे आणि प्रत्येक माणूस हा लबाड ठरला जावा. कालांतराने मार्टिन लुथर यांचा फार छळ झाला, विरोध झाला, आणि विरोधामुळे त्यांनी आपली जागा जी आहे काही काळासाठी सोडली. काही दिवस ते वेगळ्या ठिकाणावर जाऊन राहिले आणि 11 आठवड्यांमध्ये त्यांनी नवीन कराराचे भाषांतर लॅटिन भाषेमधून लोकल जर्मनीमध्ये केले. 11 आठवड्यामध्ये लॅटिन भाषेमधून लोकल जर्मनी भाषेमध्ये त्यांनी नवीन कराराचे भाषांतर केले. प्रियांनो, खरंच ही महान देवाने घडवून आणलेली एक महान गोष्ट आहे. आता हजारो आणि लाखो लोक बायबलचे अध्ययन करू शकतात. हजारो आणि लाखो लोक बायबलचे अध्ययन करू शकतात. आणि इथूनच आम्ही अगदी ब्रीफली आणि थोडक्यात रेफर्मेशनचे सत्य शिकतो. रेफर्मेशन जुन्या करारातील किंवा नवीन कराराच्या अंतर्गत पवित्र शास्त्राच्या धार्मिक विश्वासाचा जो सारांश आहे किंवा सुधारणेच्या ईश्वर परिज्ञानिक विषयी किंवा सिद्धांताविषयी दृढतेचा जो सारांश आहे तो आमच्या पुढे आज उभा राहत आहे. हे रेफर्मेशनचे कार्य आहे. आणि हा सारांश म्हणजे देवाचे वचन केवळ, विश्वास केवळ, देवाची कृपा केवळ, ख्रिस्त केवळ आणि देवाचे गौरव केवळ. पवित्र शास्त्राच्या धार्मिक विश्वासाचा हा सारांश आहे. अगदी जुन्या करारापासून तर नवीन करारापर्यंत सुधारणेच्या सिद्धांतांचा हा दृढ सारांश आहे. देवाचे वचन केवळ, विश्वास केवळ, कृपा केवळ, ख्रिस्त केवळ आणि देवाचे गौरव केवळ. प्रियांनो, आम्हाला आज विश्वासाच्या लढ्यामध्ये उतरायचं आहे. पवित्र देवाने ख्रिस्तामध्ये जे आम्हाला पाचारण केलं, हे पाचारण आम्हाला ख्रिस्ताच्या विश्वासाखातर उभा राहण्यासाठी केलेलं आहे. आज कित्येक लोक जे आहेत वचनाच्या सरळतेपासून, सत्यतेपासून आणि शुद्धतेपासून लांब आहेत. अशा कित्येक तरी मंडळ्या आहेत प्रियांनो, कितीतरी मोठमोठ्या मंडळ्या आहेत, त्यांच्यामध्ये वचनाची शुद्धता नाही. वाटेल तसं आपल्या पद्धतीनं देवाच्या वचनाचा उलघडा ते करतात. देवाच्या वचनाविषयी गांभीर्य नाही. ख्रिस्ताने आम्हाला त्याच्यासाठी पाचारलेला आहे. देवाने आम्हाला आपल्या प्रियकरामध्ये याचसाठी पाचारलेला आहे जेणेकरून आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाखातर उभं राहावं. आज कित्येक मंडळ्या वचनाच्या सत्यतेपासून बहकलेल्या आहेत. त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी आम्हाला त्यांनी पाचारलेला आहे. मंडळ्यांमध्ये ज्याला आज अन्य भाषा म्हणतात, रबा रबा शबा शबा सारख्या व्यर्थ बडबडीकडे मंडळ्या लागलेल्या आहेत. आणि त्याला काय दैवी भाषा आणि स्वर्गदूतांची भाषा म्हणतात. ही व्यर्थता आणि मूर्खता आहे. खोटे भविष्यवक्ते, खोटी भविष्यवाणी आणि खोटे प्रेषित आज मंडळ्यांमध्ये उभे राहत आहेत आणि मंडळीचे लोक त्यांना ऐकून घेतात. कारण हे लोक त्यांच्या कानाची खाज जिरवतात. त्यांना हेल्थ, वेल्थ आणि प्रॉस्पेरिटीचे संदेश देतात. म्हणून आपल्या कानाची खाज जिरवण्यासाठी पुष्कळशे लोक या वचनापासून लांब असलेल्या लोकांना सुद्धा आपल्या मंडळांमध्ये जागा देत आहेत. सेवेच्या नावाखाली तेल पाण्याचा व्यवसाय विकणारे लोक आज मंडळांमध्ये शिरलेले आहेत. तेल पाण्याचा व्यवसाय, येशूचं नाव घेऊन तेल आणि पाण्याचा व्यवसाय करणारे लोक जगामध्ये आहेत.
मनुष्य केंद्रितता मंडळांमध्ये शिरलेली आहे. आमच्याकडे विशेष सामर्थ्य असल्याचा दावा चालू आहे आणि देवाच्या वचनावर दुर्लक्षाचा प्रकार आम्हाला आज कित्येक मंडळांमध्ये पाहायला मिळतो. वेगवेगळ्या चळवळी आणि वेगवेगळे पंथ येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवर हल्ला चढवत आहेत. प्रियांनो, आमचं पाचारण विश्वासासाठी झालेलं आहे. आम्ही आमच्या विश्वासासाठी लढा द्यावा. आम्हाला खऱ्या सुवार्तेसाठी उभं राहायचं आहे. प्रियांनो, पवित्र शास्त्र शिकवतं की सैतान जो आहे तो लबाडीचा बाप आहे, तो ठकवणारा आहे. जसे त्याने हवेला भुरड घातली, तो कित्येकांना आज भ्रमात पाडत आहे. कित्येकांना आज तो भ्रमात पाडत आहे. म्हणून सावध असा. पवित्र शास्त्र जे देवाचं वचन केवळ आहे, या सत्यतेला अगदी चिकटून राहा. सत्यतेकडे दुर्लक्ष करू नका. कारण प्रियांनो, याच सत्यासाठी कित्येकांनी आपला जीव जो आहे तो गमावलेला आहे. ते ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी रक्त साक्षी झाले आहे. देवबाप आपल्याला या संदेशाद्वारे सहाय्य आणि मार्गदर्शन करो आणि ही 5 सोलास ची जी पार्श्वभूमी आहे ते समजण्यास सहाय्य करो.